महानगरी म्हणजे मुंबईतल्या सगळ्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये आता पालिका अधिकृतपणे पाण्याचं कनेक्शन देणार आहे। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। 2000 सालानंतरच्या सगळ्या झोपड्यांना आता घरात पाण्याचा नळ मिळणार आहे। अर्थात भाजप आणि शिवसेनेनं बहुमतानं हा प्रस्ताव संमत केलाय, तर मनसेनं अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्यास तीव्र विरोध केलाय। विशेष म्हणजे अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्याच्या प्रस्तावात जाचक अटी आणि शर्ती असल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला। न्यायालयानं अनधिकृत झोपड्यांवरती एकतर कारवाई करा किंवा पाणी द्या असा उपरोधिक फटका लगावला होता, त्यावरती पालिकेनं स्वाभाविक कारवाई करणं टाळून पाणी देणं पसंत केलंय। पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय शिवसेना भाजपनं घेतल्याचा आरोप मनसेनं केलाय। उच्च न्यायालयात काळ्या यादीतील रस्ते कंत्राटदारांची मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा पाठराखण केली आहे। ज्यावेळी नव्या निविदा काढण्यात आल्या त्यावेळी कोणत्याही कंत्राटदारावरती गुन्हा दाखल झाला नव्हता, शिवाय कुणाविरोधातही तक्रार नव्हती असं पालिकेनं उच्च न्यायालयात म्हटलंय। जोपर्यंत FIR दाखल झाली तोपर्यंत संपूर्ण निवड प्रक्रिया पार पडली होती, त्यामुळे सर्व बाबी तपासूनच कंत्राट दिल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। मुंबई रस्ते घोटाळ्याच्या गैरव्यवहार आढळल्यानंतर काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं गेलंय, मात्र महापालिकेनं पुन्हा त्याच कंत्राटदारांना कामं दिली आहेत। महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सह आरोपी खासदार संजय काकडे यांनी मुंबई बाहेर जाण्यासाठी मागितलेल्या परवानगीवर आज सुनावणी होणार आहे। या घोटाळ्यात न्यायालयानं काकडे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय, मात्र मुंबई बाहेर जाऊ नये अशी अटही न्यायालयानं काकडे यांना घातली आहे। खासदार आणि व्यावसायिक असल्यानं काकडे यांना मुंबई बाहेर जावं लागतं, त्यामुळे न्यायालयानं परवानगी द्यावी अशी विनंती काकडे यांनी उच्च न्यायालयाकडे केली होती। यावरती न्यायालयानं त्यांना 1 जुलैपर्यंतच्या दौऱ्यांची यादी सादर करण्याचे आदेश दिले। दिघ्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी 72 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे। मात्र पोलीस यंत्रणा योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप याचिकाकर्ते राजीव मिश्रा यांनी केलाय। बिल्डर, राजकीय कार्यकर्ते त्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस साधी कलमं लावत असल्याचा आरोप मिश्रा यांनी केलाय। पोलिसांनी मात्र मिश्रा यांचे आरोप फेटाळून लावलेत। पोलिसांना मिळत असलेल्या पुराव्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। निश्चित तौर पर इसके जो भी जिम्मेदार लोग हैं उनको जेल के अंदर पहुंचाए बिना मैं चुप नहीं बैठूंगा और मैं अपने पिटीशन के बाकी के जो प्रेयर हैं मेरे, जिसमें मैंने इन सबों के खिलाफ कार्रवाई करने की मांग की है, उस पर अमल लाने के लिए चाहे किसी भी हद तक जाना पड़े। मुझे सुप्रीम कोर्ट, मुझे पूरी उम्मीद है कि मुंबई उच्च न्यायालय से ही मुझे इंसाफ मिल जाएगा, लेकिन अगर बाई चांस ऐसे अधिकारियों के खिलाफ कहीं कोई कमी रह जाती है तो मैं इसके खिलाफ ऊपर की अदालत तक भी जाने को तैयार हूँ। गोरखपूरहून मुंबईकडे येणाऱ्या एका ट्रेनमधून एका तरुणीला बाहेर फेकल्याची घटना उघडकीस आली आहे। काल कल्याण ठाकुर्ली स्टेशन दरम्यान ही घटना घडली। रेखा नवले असं या 22 वर्षीय तरुणीचं नाव आहे। लेडीज डब्यात एक युवक चढण्याचा प्रयत्न करत होता। यावेळी पीडित तरुणीनं आणि तिच्या आईनं त्याला प्रतिकार केला, मात्र हा युवक जबरदस्तीने डब्यात घुसला आणि तरुणीला ट्रेनच्या बाहेर फेकलं। या जखमी तरुणीवरती सध्या कल्याणच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत। व्हॉट्सअॅप ग्रुपवरून वाद उद्भवण्याचे प्रकार सर्रास घडत असतात, मात्र नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांमधला हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला। भाजप युवा अध्यक्ष बिजेंद्र कुमार आणि एका महिला कार्यकर्तीमधला वाद विकोपाला गेला। भाजप नालासोपारा या व्हॉट्सअॅप ग्रुपवरती बिजेंद्र कुमार आणि इतर भाजप कार्यकर्ते आहेत। त्यात प्रतिभा पाध्ये नावाची कार्यकर्ती नव्यानं ऍड झाली। बिजेंद्र आणि प्रतिभा यांच्यामधील मतभेद पक्षाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरती उतरले आणि शाब्दिक वाद विकोपाला गेला। ग्रुपवरचा मारामारीच्या मेसेजेस पोस्ट झाल्या ग्रुपवरती आणि त्यानंतर संतप्त प्रतिभा पाध्ये यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बिजेंद्र कुमार यांना मारहाण करण्यास वसंत नगरी गाठले। प्रसंगावधान राखून बिजेंद्र कुमारनं त्या ठिकाणाहून पळ काढला। ही सगळी दृश्य CCTVत कैद झाली आहेत। पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा देखील दाखल केला आणि पुढचा तपास सुरू आहे, मात्र कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास ते तयार नाही आहेत। करीबन 15 से 20 से 25 लोग थे। इसमें महिला, लड़के और सीनियर लोग भी थे। उनके हाथ में स्टिक्स, बैट, बेसबॉल स्टिक्स और काफ़ी सारे हथियार उनके हाथ में थे, जो कि उन्होंने मेरी तरफ भागे। मेरे को जैसे ही थोड़ा मालूम पड़ा तो मैं बाजू के क्लिनिक है, स्वास्थ्य क्लिनिक, डॉक्टर संदीप चौधरी का क्लिनिक है, वहाँ पे घुसा। पार्टी को ध्वस्त करने का कार्रवाई चालू है। अपोजिशन जो जिस हिसाब से इन लोगों को भेज के हम लोग के ऊपर हमला किया जा रहा है, कार्यकर्ताओं के ऊपर, तो ये हम लोग तो हटेंगे नहीं। भारतीय जनता पार्टी को इसको
हर एक लेवल पर मुद्दे को लेके जाएगी और हम लोग इनको जवाब देंगे। ये हमारी तरफ से स्टैंड रहेगा पूरा। भाईंदरमध्ये रेशनिंग अधिकाऱ्याला महिलेशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। महिला 2 जूनला आपलं रेशनिंग कार्ड मागण्यासाठी आली होती, मात्र कार्ड तयार नसल्याचं सांगत अधिकाऱ्यानं महिलेचा फोन नंबर घेतला आणि महिलेला फोन करून तिच्याशी अश्लील संभाषण केलं। महिलेनं नवऱ्याच्या मदतीनं पोलिसात तक्रार केली। पोलिसांनी फोन नंबरची चौकशी केली असता तो नंबर रेशनिंग अधिकारी अजित कासोरेचाच असल्याचं समोर आलं आणि पोलिसांनी त्यानंतर त्याला ताबडतोब अटक केली। येत्या 31 जुलैपर्यंत राज्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवरती सुरक्षा व्यवस्था तैनात करा असे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत। समुद्र किनाऱ्यांवरती योग्य ती सुरक्षा व्यवस्था, वॉच टॉवर आणि दिशादर्शक नाहीत, त्यामुळे पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळेच अनेक पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू होतो। 2006 मध्ये समुद्र किनाऱ्यांवरती सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र या आदेशाचं पालन केलं जात नाही आणि दिवसेंदिवस समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढत चालली आहे। या घटना टाळण्यासाठी समुद्र किनाऱ्यांवरती सुरक्षा व्यवस्था तैनात करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका जनहित मंचनं दाखल केली होती, त्यावरती न्यायालयानं काल हा निर्णय दिला। भारतीय हवाई दलात आज इतिहास घडतोय। लढाऊ विमानाच्या पायलट म्हणून महिला पहिल्यांदाच दाखल झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळात त्या टेक ऑफ करणार आहेत। अवनी चतुर्वेदी, भावना कांत, मोहना सिंग या तिघी हैदराबादमधील एअरफोर्स अकॅडमीमध्ये होणाऱ्या पासिंग आउट परेडमध्ये सहभागी झालेल्या आहेत। ही तिथूनची दृश्य आहेत जेव्हा या टेक ऑफ करणार आहेत पुढच्या काही क्षणांमध्ये। खरं तर हवाई दलात महिला फक्त नॉन कॉम्बॅट म्हणून कार्यरत होत्या, म्हणजे त्यांचा सामना शत्रूंसोबत होत नसे। हवाई दलातर्फे वाहतूक करणाऱ्या विमानांच्या आणि हेलिकॉप्टरच्या पायलट म्हणून या महिला काम करत होत्या। आजपर्यंत लढाऊ विमानांचे पायलट म्हणून पुरुषांचीच मक्तेदारी होती, मात्र आता ही मक्तेदारी देखील महिला मोडून काढण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत। ही थेट दृश्य आहेत हैदराबाद मधली। पुढच्या काही क्षणांमध्ये या महिला पायलट सज्ज होणार आहे टेक ऑफ करण्यासाठी आणि इथून पुढे शत्रूंशी 2 हात करण्यामध्ये या महिला कुठेही मागे नसणार आहेत। अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग अशा या 3 महिला फायटर्सची नावं आहेत। What aircraft would you like to fly in future? As far as future is concerned, as of now, we are in a very, very basic stage of training. So, in future, any fighter aircraft for that matter, whatever the institution wants us to go for, whatever is the requirement, I would